संस्काराने उत्पन्न होत असते. संस्कार जे आहेत हे अंतःकरणाने असणारी ज्ञानाची सूक्ष्म अवस्था जी आहे त्यातून संस्कार हे उत्पन्न होत असतात. अनुभवाने ते संस्कार उत्पन्न झाल्यानंतर त्या संस्कारांना स्मृती उत्पन्न होते आणि ती स्मृती झाल्यानंतर परत त्या कलेला प्रोत्साहन मिळतं. त्याच्यामध्ये का विद्या कविता विना वीणा स्वर विना दीपम विना मंदिरम भार्या भक्ती विना नदी जल विना धेनुश्च दिग्धम विना भ्राता स्नेह विना तरु फल विना विद्या विना मानवाः व्यर्थम जन्म निरर्थकम क्षितितले किम जन्म कीर्तिम विना. वीणा आहे पण ती व्यवस्थित स्वर निघत नाही आहे. विद्या आहे पण काव्य करायची कला नाही आहे. गाय आहे पण दूध देत नाही. वृक्ष आहे पण फळ देत नाही. नदी आहे पण जल नाही. तसंच विद्या मनुष्यत्वाला आपण इथे मनुष्य म्हणून इथे जन्माला आलेलो आहोत परंतु विद्याच नाही आहे, ज्ञानच नाही. कशा करता आलो आहोत, कुठून आलो आहोत, कुठं जाणार आहोत ह्याचं काही ज्ञानच नाही आहे. तर हे सर्व जाणून घेण्याकरता म्हणून भगवान दत्तात्रेयांची उपासना केली पाहिजे. दत्तात्रेयांची उपासना ही सर्वांना अत्यंत सुलभ आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला टेंबे स्वामी महाराजांनी विविध प्रकारे काव्यरचना करून स्तोत्रपाठादी करून तुम्हाला फार भक्तियुक्त अंतःकरणानं अनुकूलता प्राप्त व्हावी अशा दृष्टीने त्यांची रचना केलेली आहे. दत्त महात्म्य आहे, दत्त प्रबोध आहे, गुरुचरित्र आहे, दत्ताचे विविध मंत्र आहेत. परंतु ही उपासना करताना शास्त्राला अनुसरून तुम्ही जर कर्म करत गेलात तर तुम्हाला अनुकूलता प्राप्त होईल. कोणताही मार्ग उपक्रम करत असताना त्याला व्यवस्थित मार्गरचना मार्गदर्शन करणारा गुरु पाहिजे आणि ते मार्गदर्शन योग्य रीतीने असलं पाहिजे. म्हणून शास्त्र तेवढ्याकरताच आहे. शास्ती इति शास्त्रम शासनात शास्त्रम असं म्हटलेलं आहे. ते तुम्हाला मार्गदर्शन व्यवस्थित होत असतं त्या ठिकाणी. तर प्रत्येक गोष्ट जी आहे ती शास्त्राला अनुसरून जर करत गेला तर तुम्हाला अनुकूलता प्राप्त होईल. दत्तात्रेयाच्या उपासनेमध्ये नित्य निरंतरता असणं आवश्यक आहे. त्याच्याबरोबर जे काही आपण दत्ताच्या चित्रामध्ये जे दृश्य पाहतो, शंख चक्र गदा पद्म, 4 श्वान आहेत, गाय आहे, औदुंबर वृक्ष आहे, निसर्ग दृश्य आहेत, विविध प्राणी आहेत. चराचर सृष्टीमध्ये जेवढे काही जीव आहेत ते सर्व जीव त्या जीवामध्ये परमात्मा भरलेला आहे, ओतप्रोत आहे हे दाखवण्याकरताच ते दत्तात्रेयांचे चित्र आहे. एकाने आम्हाला विचारलं की आम्ही एकांच्याकडे गेलो होतो. आम्ही जास्तीत जास्त करून जो कुत्रा जो असतो, श्वान जो असतो त्याच्यापासून दूर राहतो. ते म्हणाले, स्वामीजी तुम्ही एवढे लांब का जाता? ते आम्ही पाळलेलं आहे, त्याला सर्व काही घरामध्ये हे करतो. त्याला स्पर्श तुम्ही काय त्याच्यामध्ये भगवंत आहेत, प्रत्येक ठिकाणी आहे, मग त्याच्यामध्येही आहे. परंतु शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की श्वानाला स्पर्श करू नये, तर लगेच स्नान करावं असं सांगितलेलं आहे. आणि दत्तात्रेय ते म्हणाले की दत्तात्रेय फोटो त्यांच्या ह्याच्यामध्ये श्वान आहे. तर आम्ही म्हटलं की श्वान जो आहे त्याच्यामध्ये दृष्टी तुम्ही बदलली पाहिजे. चराचर सृष्टीची उत्पत्ती जी आहे त्याच्याबरोबर वेदांची उत्पत्ती झाली. वेद हे अपौरुषेय आहे.
त्याला प्रमाण धरूनच सर्व काही आपली आध्यात्मिक संस्कृती त्याच्यावरती थांबलेली आहे. श्वान जो आहे अत्यंत प्रामाणिक प्राणी म्हणून मानला जातो. प्रमाकारणं प्रमाणं, कोणत्याही गोष्टीला प्रमाबुद्धीनं पाहावं लागतं, निश्चयात्मक बुद्धी असली पाहिजे, निश्चय असला पाहिजे. तर वेदानं त्याला ठिकाणी प्रमाण मानलेलं आहे. वेद हे प्रमाण आहे हे दाखवण्याकरता ते त्याचं लक्षण म्हणून दत्तात्रेयाने त्या ठिकाणी श्वानाला त्या ठिकाणी दर्शवलेलं आहे. हे समजून घेतलं पाहिजे. त्या ठिकाणी गाय आहे आम्ही म्हटलं, गायीचं संरक्षण करा, नाही त्याचं संरक्षण करा आम्हाला कठीण होतं, नित्य त्याचं शेण काढा, बाकी सगळं सेवा करा, हे होत नाही. म्हटलं सर्पाला पाळा, म्हटलं सर्पही आहे त्या ठिकाणी. म्हणजे आपल्याला जेवढं अनुकूल आहे तेवढंच आपण घेतो, जे अनानुकूल आहे ते सोडून देतो. बरोबर. जे मुख्य जो उद्देश आहे, दृश्य सत्तांग बंधैत्य भिधीयते दृष्टा दृश्यवशात बद्ध दृश्याभावी विमुच्यते. आपण दृश्याला पाहून तेवढं दृश्य तेवढं पाहून घेतो, पण आपली दृष्टी जी आहे ही बदलली पाहिजे. तर आपण दत्तात्रेयाची उपासना करता आहात ही चांगली गोष्ट आहे. दत्त उपासना, दत्त आराधना करत जा आणि आपल्या भक्ती मार्गामध्ये राहून आपली आत्मोन्नती करून घ्या असं आम्ही दत्तात्रेयाच्या पुढे प्रार्थना करतो. दत्तैव भजते नित्यं मुक्तिमेति न संशयः. श्री गुरुदेव दत्त. यानंतर